लोकसहभागामुळे शिक्षण क्षेत्रात बदल होत आहेत. आमदार राजेश पाटील यांचं प्रतिपादन. सिम्बॉयसिस स्कूलमध्ये झाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान पुरस्कार प्रदान समारंभ. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामुळे राज्यातील शाळांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळाली असून शासनाने यासाठी 66 कोटीचा निधी उपलब्ध केलाय. या उपक्रमाची नोंद गिनीज बुकने घेतली असून शिक्षण विभागाचं हे अभियान खरोखरच कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. या अभियानाच्या निमित्तानं ग्रामीण भागातील शाळांना प्रोत्साहन मिळत असून दुर्गम भागातील शाळांचा देखील गौरव होतोय. याद्वारे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेत मोठ्या भौतिक सुविधा उपलब्ध होत असून अशा लोकसहभागामुळे आणि लोकांच्या दातृत्व भावनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहेत, असं प्रतिपादन चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केलं. ते सिम्बॉयसिस स्कूल हरळी बुद्रुक इथं आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान पुरस्कार प्रदान समारंभात बोलत होते. गटविकास अधिकारी शरद मगर यांनी आपल्या मनोगतातून या अभियानाचे तालुका स्तरावरील मूल्यमापन अत्यंत पारदर्शकपणे झाले असून निपक्षपातीपणे गुणांकन झालंय. अभियानातील निकषास पात्र ठरणाऱ्या शाळांनाच पुरस्कार मिळालाय. त्यामुळे ज्या शाळांना या स्पर्धेत यश मिळालं नाही त्यांनी पुढच्या वर्षी तयारी करायला हरकत नाही. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी अपडेट होणं आवश्यक आहे. शिक्षकी पेशा हा पवित्र आणि उत्तम आहे. चांगला विद्यार्थी आणि उत्तम नागरिक शिक्षकच घडवू शकतात. त्यामुळे देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्याची जबाबदारी शिक्षकांच्या हाती असल्याचे मगर यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला सिम्बॉयसिस स्कूल हरळीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे राज्यगीत सादर केले. स्वागत आणि प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांनी केलं. यावेळी तालुका स्तरावर अनुक्रमे MR हायस्कूल गडहिंग्लज, विद्यामंदिर ऐनापूर, विद्यामंदिर नांगनूर तर केंद्र स्तरावर अनुक्रमे विद्यामंदिर लिंगनूर, कसबा नूल केंद्रशाळा भडगाव, विद्यामंदिर बुगडीकट्टी, विद्यामंदिर सरोळी, विद्यामंदिर येमेहट्टी, विद्यामंदिर इदरगुच्ची, विद्यामंदिर मासेवाडी, विद्यामंदिर कन्याशाळा हेब्बाळ या शासकीय शाळांचा गौरव करण्यात आला. तसंच खासगी शाळांमध्ये तालुका स्तर अनुक्रमे SS हायस्कूल नेसरी, न्यू इंग्लिश स्कूल नूल, न्यू इंग्लिश स्कूल कौलगे यांचा तर केंद्र स्तरावर अनुक्रमे जागृती हायस्कूल गडहिंग्लज, रवळनाथ विद्यामंदिर कुमरी, हिरण्यकेशी विद्यालय हरळी खुर्द, महात्मा फुले विद्यालय महागाव, हिडदुगी हायस्कूल हिडदुगी, क्रिएटिव्ह स्कूल बड्याचीवाडी, न्यू होरायझन स्कूल औरनाळ, हलकर्णी भाग हायस्कूल हलकर्णी, SD हायस्कूल मुतनाळ या शाळांचा गौरव झाला. यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते निवड झालेल्या शाळांना प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यावेळी पोषण आहार अधीक्षक विमल चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कासार, सिम्बॉयसिस शाळेच्या मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला, केंद्र प्रमुख अनिल बागडी, विकास पाटील, विजय कोळी, आनंदा अजगेकर, बाळासो शेरेकर, सुषमा लोखंडे, दिलीप शिंगटे, संदीप बाबर, प्रकाश पन्हाळकर यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी चंद्रकांत जोशी, अरुण देशपांडे, कविता कागेणकर, राजेंद्र शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मारुती कोलुणकर आणि गीता मोरे यांनी केलं तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप परीट यांनी मानले.